मी आता या ठिकाणी CST रेल्वे स्थानकावर आहे आणि आपण आताची जी परिस्थिती पाहिली, त्या आंदोलक आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत। आझाद मैदान कमी पडलंय, त्यामुळे यासोबत वरून पाऊस पडतोय, त्यामुळे लोक या ठिकाणी रेल्वे स्थानकावर आलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी ही सध्या रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजी सध्या या रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते। हलगीच्या तालावर या ठिकाणी ठेका धरत जरांगे पाटलांच्या नावाची घोषणा करत मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। हे सर्व मराठा आंदोलक वेगवेगळ्या भागातून जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत। कुठून आलाय? आम्ही सांगली जत किती दिवस राहणार आहे? 10 दिवस। जोपर्यंत निर्णय लागत नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही जात नाही। आज मैदानात गेला होता तुम्ही? हो, जाऊन आलो। चिखल आहे, काही व्यवस्था केलेली नाही, सोय केलेली नाही आणि सरकारने जाणून बुजून मराठ्यांची गैरसोय केलेली आहे। त्याचा पश्चाताप त्यांना सोसावा लागेल। अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेनी ज्या फडणवीसला पाठिंबा दिला आहे त्याने मराठा समाजासाठी त्यांचा पाठिंबा काढून घेऊन आपल्या मराठा समाजासाठी त्यांनी हे सरकार पाडावं व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा। मराठा जे आमदार फडणवीसला पाठिंबा द्यायला लागलेत त्यांनी कसल्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांचा पाठिंबा काढून मराठा समाजाला दिलासा द्यावा व आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावं। त्यांना मराठा समाज कधी सुद्धा विसरणार नाही, हे मी सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो की या ठिकाणी आपण जर संपूर्ण परिसर पाहिला रेल्वे स्थानकाचा, तर या ठिकाणी मराठा आंदोलक हे रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचलेले आहेत। सकाळपर्यंत आझाद रेल्वे स्थानकात आलेले हे